विक्रम सखाराम पवार यांनी सरकारी नोकरी लावतो म्हणून आम्हाला फसवणूक केलेली आहे। माझे सख्खे भाऊ आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि माझे सहकारी आहेत बरेचसे। मला रेल्वे खात्यामध्ये सरकारी नोकरी लावतो म्हणून मला 5 लाख रुपये माझ्याकडून घेतले आहे। त्यांनी अपॉइंटमेंट लेटर पण काढले आहे बघा। ते पण लेटर आलेले आहेत, कुठे जायचं तर त्यांनी आम्हाला मुंबईला पाठवलं। मुंबईला गेल्यानंतर मग आम्ही तिथे चौकशी वगैरे केली तर लेटर वगैरे सगळं फेक आहे। माझ्या मुलीसाठी पोस्टामध्ये जॉब लावून देतो असं म्हणून विक्रम पवारांनी पैसे घेतले माझ्याकडनं। मी स्वतः त्याच्या घरी जाऊन आले जालन्याला आणि त्यांनी हॉटेल टाकलं आणि निवांत बसलाय। आता काय मागणी करताय मग तुम्ही? आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांकडे आमची तक्रार रितसर नोंदवून घ्यावी। विक्रम पवार या व्यक्तीला आमच्या समोर आणावं, एक तर त्याला कठोर शिक्षा द्यावी, खूप जास्त कठोर, नाही तर मग आमचे पैसे आम्हाला वापस परत करण्यात यावे। अनेकांना सरकारी नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका विक्रम पवार नावाच्या व्यक्तीनं कोट्यवधींची फसवणूक जी आहे अनेक जणांची केलेली आहे। आता आपल्यासोबत ज्यांची फसवणूक झाली आहे ते नागरिक स्वतः आहेत। नेमकी काय फसवणूक झालेली आहे, कशावरून फसवणूक झाली आहे, नेमकं त्या व्यक्तीचं नाव काय आहे आणि त्यांच्याकडे खरं तर कागदपत्र देखील आहेत। या सर्वांचा खुलासा आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। यावर बोलण्याकरता स्वतः ते व्यक्ती आहेत। काय नेमकी फसवणूक झाली आहे तुमची? विक्रम सखाराम पवार यांनी सरकारी नोकरी लावतो म्हणून आम्हाला फसवणूक केलेली आहे। माझे सख्खे भाऊ आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि माझे सहकारी आहेत बरेचसे। त्यांचे सरकारी खात्यामध्ये फॉरेस्ट ऑफिसर आणि रेल्वे खात्यामध्ये आणि काही स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, ते लावतो म्हणून माझ्याकडून पैसे घेतलेत त्यांनी, टप्प्याटप्प्याने पैसे घेतलेत त्यांनी। किती रुपये घेतलेत आणि म्हणजे साधारण तुम्हाला कधी हे सर्व माहिती समजली की फसवणूक केली? लगभग एक 6 ते 7 महिन्यामध्ये तो टप्प्याटप्प्याने पैसे देईल तसं तो डॉक्युमेंट मला अपॉइंटमेंट लेटर द्यायचा, तो लेटर द्यायचं। सगळं लेटर दिल्यानंतर मी त्याला पेमेंट द्यायचं। पेमेंट दिल्यानंतर मग लास्टला अपॉइंटमेंट लेटर जॉईनिंग लेटर दिल्यानंतर जॉईनिंगसाठी गेलो मी। तर त्या डिपार्टमेंटमध्ये त्या जागी जॉईनिंगसाठी गेल्यानंतर तिथं कळालं की हे बनावट कागदपत्र आहे, तुमची जॉईनिंग होणार नाही। सांगितल्यानंतर मी ह्याला सांगितलं हे सगळं बनावट आहे, माझे पैसे मला परत दे। तर तो पैसे आता देतो उद्या देतो असं टाळाटाळ करतच गेला। किती रुपयांची फसवणूक झाली? माझे 40 लाख रुपये आहेत। 40 लाख? हा हा। आणि म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही काही पोलिसात वगैरे तक्रार केली? पोलिसामध्ये, काळेवाडी चौकीमध्ये, वाकड चौकीमध्ये आणि पिंपरी चिंचवड आयुक्तमध्ये सगळीकडे अर्ज पण दिलो आणि 100 फेऱ्या मारले तिथं, पण त्या लोकांनी त्या पोलीस डिपार्टमेंटने कुठली दखल घेतली नाही, कुठली कारवाई केली नाही, काही नाही। का कारवाई करत नाही? काय माहित, खूप रिक्वेस्ट केले त्यांना, खूप बोलले, अर्ज पण दिलेत माझ्याकडे, सगळे अर्ज सकट आहे, रिसिव्ह कॉपी सकट आहे सगळं। आणि त्या विक्रम पवारला पैसे दिलेले सगळे स्टेटमेंट सकट माझ्याकडे पूर्ण आहे। त्या पोलिसाकडे देऊन सुद्धा त्या पोलिसांनी हे दखल घेतलेली नाहीये। एवढं फसवणूक झाली मग तुम्ही अगोदरच का पूर्ण माहिती घेतली नव्हती? आधी सगळी माहिती घेऊन त्या माणसाने आमच्या घरापर्यंत आला, तो सगळ्यांना म्हणजे भरोसा दिला, घरातल्या लोकांना भरोसा देऊन मग आता घरातले लोक कसे आहेत सगळे भरोशामध्ये जाऊन होईल, आता सरकारी नोकरी लागेल, काहीतरी जाऊ द्या 2 पैसे म्हणून आपण काहीतरी अपेक्षेत जातो, पण ते अपेक्षा त्या माणसाने खरंच चुकीचं करून आम्हाला खरंच फसवलं त्यांनी। तुम्हाला काय आमिष दाखवलं होतं आणि तुमची किती रुपयांची फसवणूक? मला रेल्वे खात्यामध्ये सरकारी नोकरी लावतो म्हणून मला 5 लाख रुपये माझ्याकडून घेतले आहे। त्यांनी अपॉइंटमेंट लेटर पण काढले आहे बघा। हे अपॉइंटमेंट लेटर, हे असं सही शिक्क्याचं सगळं टोटल। त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रार केली आहे बघा, त्याची तक्रारची लिस्ट। तरी पण मी जेव्हा जॉईनिंगला गेलो मुंबईला तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळे बनावट कागदपत्र आहे, तुमचं काही जॉईनिंग होणार नाही। मग तिथून आम्ही परत आलो आणि त्यांना विक्रम पवारला भेटलो की आमची फसवणूक झाली बा, आमचे पैसे परत कर। तो आतापर्यंत आम्हाला फिरून राहिला, आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केली पण ते आमचं काही करत नाही। हा विक्रम पवार आणि त्याच्याबद्दल काय माहिती तुम्हाला? तो आता जालना जिल्हा आहे, डांबरी तांडा आहे त्याचं गावाचं नाव, तिथं राहायला आहे आणि तिथं हॉटेल वगैरे टाकलंय, घर घेतलंय, पण आमचे पैसे परत करायला तयार नाही। तुम्ही तिकडेच जायचं त्यांच्याशी भेट करायला? हो, नाही, इथं पुण्यातच राहत होता तो। आधी पुण्यात राहतो, आता गावाकडे गेलाय तो। ही सगळी माहिती समजल्यानंतर खोटं आहे, तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला? हा, पाठपुरावा केला, मग तो गावाकडे गेला ना, आम्ही इथंच फिरून राहिलो पोलीस स्टेशन चक्कर मारत। आता संपर्क होतो का त्यांच्याशी काही? फोन उचलत नाही, तो ब्लॉक केलाय सगळ्यांना। बरं, हो नक्कीच
मोठी फसवणूक जी आहे ती या सर्व नागरिकांची करण्यात आलेली आहे. तुम्ही देखील डॉक्युमेंट घेऊन आलाय, तुम्हाला काय सांगून फसवलं आणि कोणत्या नोकरीला लावणार? मला पण त्यांनी रेल्वेमध्ये TC च्या नोकरीवर लावण्यात म्हणून सांगितलं होतं. माझ्याकडून पण त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. कधी 1 लाख, कधी बँकेत आम्ही जमा केले 1,14,000, कधी 50,000 जमा केलेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला लेटर दिलं. लेटर दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता लेटर आलेलं आहे, कुठे जायचं आहे. तर त्यांनी आम्हाला मुंबईला पाठवलं. मुंबईला गेल्यानंतर मग आम्ही तिथे चौकशी वगैरे केली तर लेटर वगैरे सगळं फेक आहे सांगण्यात आलं. मग त्यांना आम्ही सांगितलं की लेटर वगैरे फेक आहेत, मग आमचे पैसे आम्हाला परत द्या. नाही का, लेटर फेक आहे, कशाला जॉब नाही काय नाही. तर त्याच्यावर त्यांनी टाळाटाळ केली. तुमचं शिक्षण काय झाले? तुम्ही म्हणजे फसले कसे गेले? माझं शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट आहे मी. आणि आमचे जे परिचयाचे व्यक्ती होते निलेश वागचौरे, त्यांनी आम्हाला विक्रम पवार परत नेलं. पण तुम्हाला वाटतं का, म्हणजे तुम्ही स्वतः असा विचार केला होता का की बाबा अशी नोकरी लागू शकते, की त्यासाठी एक्झाम वगैरे असते? तुम्हाला हो, आम्हाला माहिती होतं एक्झाम वगैरे असते. पण आमच्या सोबत आता जो व्यक्ती बऱ्याच वर्षापासून त्याला ओळखतो, ते आम्हाला म्हणाले की अशा प्रकारे पण नोकरी लागू शकते, तर तुम्ही तिथे पण आम्ही देऊ शकतो तुम्हाला. तर तुम्ही थोडेसे पैसे द्या, आम्ही सगळं करून देतो असं सांगितल्यावर आम्ही पैसे दिले सगळे त्यांना. हे लेटर पण त्यांनी दिलेलं आम्हाला. हे लेटर पण दिलेलं आहे रेल्वेचं. आता काय मागणी करताय मग तुम्ही? आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांकडे आमची तक्रार रितसर नोंदवून घ्यावी. विक्रम पवार या व्यक्तीला आमच्या समोर आणावं. एक तर त्याला कठोर शिक्षा द्यावी, खूप जास्त कठोर. नाही तर मग आमचे पैसे आम्हाला वापस परत करण्यात यावे बस. तुम्ही काय सांगाल, कोणत्या नोकरीसाठी? मला फॉरेस्ट ऑफिसमध्ये फॉरेस्ट खात्यामध्ये नोकरी लावतो म्हणून 9.5 लाख रुपयाला त्यांनी फसवलेलं आहे विक्रम पवार यांनी. टप्प्याटप्प्याने पैसे घेऊन त्यांनी लेटर पण दिले वेळोवेळी. आणि नंतर लास्टला समजलं की हे सगळे फ्रॉड आहे. तर तुम्ही कधीपासून त्यांच्याशी संपर्कात होते? 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्षापासून मग त्यांना पैसे दिले. नंतर रिक्वेस्ट केली पैशासाठी, तर पैसे पण तो देत नाही. 2-3 वर्षात एकदा डाऊट आला नाही तुम्हाला? कारण हे हळूहळू द्यायचं. समजा 2-4 महिने झाले 1 लिटर काढायचं, नंतर 2-3 महिने झाले 1 लिटर, असं कंटिन्यू काढत राहायचं. आता त्यांची समजा काय संस्था वगैरे काय आहे, म्हणजे काय नाव वगैरे? संस्था वगैरे काही नाहीये त्यांची. म्हणजे तो म्हणजे आम्हाला लास्टला समजलं की बाबा असं असं त्यांनी फसवलेलं आहे. तो म्हणला की माझे ओळखीचे आहेत वरती लोक सगळे, म्हणजे असे जॉब लावून देतो आम्ही. सेटिंग करून? सेटिंग करून जॉब लावून देतो असं. तुमची काय फसवणूक झाली? माझ्या मुलीसाठी पोस्टामध्ये जॉब लावून देतो असं म्हणून विक्रम पवारांनी पैसे घेतले माझ्याकडनं. मी स्वतः त्याच्या घरी जाऊन आले जालन्याला. आणि त्यांनी हॉटेल टाकलं आणि निवांत बसलाय आता. आणि त्यांच्याशी बोलणं झालं का तिथे? हो, बोलणं झालं प्रत्यक्ष. तो म्हणे की मी आता पैसे देऊ शकत नाही, काय करायचं घ्या करून, नाहीतर तुम्ही पोलिसात जा, नाहीतर कुठे पण जा. हा, त्यांनी कबूल केलं, तुम्ही पोलिसात जा नाही तर कुठे पण जा, माझे सगळे वरपर्यंत हात पोहोचलेले आहे म्हणे. वरपर्यंत म्हणजे कोणापर्यंत? असा अंदाजे बोलला तो वरपर्यंत. पण माझं कोणीच काही करू शकणार नाही, मी पैसे देऊ शकत नाही म्हणे आता तुमचे. तुमचे किती रुपयांचं? आमचे 6 लाख रुपये. हा, नक्कीच अतिशय गंभीर प्रकरण आहे. अनेकांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉबला लावतो म्हणून त्यांची फसवणूक केलेली आहे. वंचितचा त्यांना पाठिंबा आहे या सर्व नागरिकांना. तुम्ही कशा पद्धतीने आता यांना न्याय मिळवून देणार? आज बघितलं असेल की गोरगरीब हे कष्टकरी लोक आहे. आज मावशी आमची धुंड्या भांड्या करणारी लोक आहे आणि सर्व युवक आहे की आज बघितलं तर महाराष्ट्र शासनमध्ये नोकऱ्याचे तंगत चाललेले. आज कोणाला नोकऱ्या भेटत नाही आहे की नोकऱ्याच्या बहाण्याने परमनंट तुम्हाला नोकऱ्या लावतो, सरकारी नोकरी लावतो म्हणून अशा विक्रम पवार सारखा व्यक्ती तो लुटून जातो. लाखो रुपये यांचे जो मेहनतीने कमवलेले ते सर्व लुटून जातात. मी विक्रम पवारला आव्हान करतोय की आता तुम्ही ह्या गोरगरिबांचं गोडीने तुम्ही पैसे द्या, नाहीतर वंचित बहुजन आघाडीचा दणका, कायद्याचा जो दणका आहे अजून पाहिला नाही. आणि नाहीतर आमचा कायद्याचा जो वंचित बहुजन आघाडीचा जो दणका आहे तर तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज यांना आम्ही जो न्यायाचा विषय आम्ही यांना शेवटपर्यंत आम्ही न्याय देण्याचा पूर्ण वंचित बहुजन आघाडी हे पूर्ण प्रयत्न करणार की पोलिसात तक्रार घेत नाहीयेत आणि विक्रम पवार म्हणते की वरपर्यंत त्यांच्या हात पोहोचलेले आहेत. काय वाटतं यामध्ये राजकीय कोणाचा हस्तक्षेप आहे का? आणि तुम्ही यांना न्याय द्यायला म्हणजे कसा देणार? पोलिसांमध्ये तक्रार घेतली जाईल? आज बघितलं असेल राजकीय कुठलेही दबाव असून द्या, संविधान हे कायद्याशिवाय कुणी मोठं नसू शकतात. आज यांना आम्ही कोर्टाच्या माध्यमातून, न्यायाधीशाच्या माध्यमातून यांना न्याय देऊ शकतो की आज जिल्हा अधिकारीपाशी यांचं आंदोलन आम्ही थोडक्यामध्ये लवकरच लावणार आहे. आज बघितलं असेल आम्ही आयुक्तगड
आयुक्तगड मागणी करणारे, पोलीस आयुक्तगड मागणी करणारे यांना गुन्हा दाखल करा. आणि गुन्हा नाही दाखल करलं तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यापासून आम्ही उद्यापासून या परवापासून आम्ही आंदोलन करणार आहे की यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही. वंचित बहुजन आघाडी यांच्याशी पाठीशी आहे. यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या विक्रम पवारला आणि जो कोणी राजकीय भूमिका कोणी घेत असेल या राजकीय भूमिका त्याला पाठिंबा देत असेल, वंचित बहुजन आघाडीचा जो कायद्याचा दणका आहे त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीने देखील या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर सध्या रोजगाराची जी स्थिती आहे त्यामुळे सर्वच तरुण जे आहेत ते आता वेगवेगळे मार्गाने आता नोकरीला लागण्याचं खरं तर पाहत आहेत. मात्र अशा मार्गाने जर त्यांची फसवणूक होत असेल तर आता विद्यार्थ्यांनी तरी काय करायचं, तरुणांनी तरी काय करायचं असा प्रश्न उरतो आहे. मात्र आता विक्रम पवार नावाचा जो व्यक्ती आहे त्याला आता पोलीस त्याची तक्रार घेणार का आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.